सत्कार मूर्ती गिरीशजी कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर बसलेले सन्माननीय श्री मोरे साहेब, या कार्यक्रमामागची प्रेरणा आयोजक संयोजक सचिन दादा पवार, ज्यांनी हा पुरस्कार आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवला, अनुराधाबाई भोसले, त्यांचे चिरंजीव, या पुरस्काराचे प्रायोजक विजयसिंह भोसले, उपस्थित सर्व छोटी बाल गोपाल मंडळी, त्यांचे पालक आणि कौलग्याची सर्व गावकरी मंडळी. मित्र, सचिन दादा जसं म्हणाले ते बरोबर आहे की प्रत्यक्ष त्यांची माझी आज पहिल्यांदा भेट झाली आणि हे मी परवाच्या त्यांच्या लेखातही लिहिलं. पण त्यांनी सांगितलं की मी सर तुम्हाला अनेक वेळा भेटलेलो आहे, पण मी समजा ते ज्या कॉलेजला शिकतात त्यांच्या गॅदरिंगला गेलो, 1000-1200 विद्यार्थी समोर, भेटणारे 550 विद्यार्थी, त्यांच्यात ते कधी भेटले तर ते काय माझ्या लक्षात नाही राहिलं. महाराष्ट्र पातळीवरची वक्तृत्व स्पर्धा त्यांनी पहिल्या क्रमांकानं जिंकली, रयत शिक्षण संस्थेची. त्याचं पारितोषिक वितरण साताऱ्याला होतं, तिथेही 1000-1200 पोरं, जिंकणारी पोरं. त्याच्यामध्ये ते म्हणले मी तेव्हाही तुम्हाला भेटलो होतो, पण तेव्हा काय विद्यार्थी म्हणून ते डोळ्यासमोर होते, त्याच्यामुळे ते काय डोक्यात राहिलं नाही. पण जेव्हा त्यांनी काढलेल्या मासिकासाठी माझा कुठला तरी एक लेख त्यांना रिप्रिंट करायचा होता की सर हा लेख मी माझ्या मासिकात छापू का, तो घेण्यासाठी त्यांनी माझा फोन घेतला. नंतर त्यांनी मासिक पाठवल्यानंतर माझ्या डोक्यात हे नाव बसलं की अरे हे काहीतरी नवीन तरुण माणूस आहे, काहीतरी वेगळं आणि चांगलं करू पाहतो आहे. आणि तेव्हापासून हे नाव माझ्या डोळ्यासमोर होतं. मग अधूनमधून संपर्क होता. परवा त्यांची ती गाथा प्रकाशित झाल्याचं मी त्या ह्याच्यावर पाहिलं आणि मी सांगितलं की मला ही गाथा हवी आहे, कसे पैसे पाठवायचे ते मला सगळं कळवा. तर त्यांनी ती गाथा पाठवून दिली. मला ती इतकी आवडली की मी त्या गाथेवर मग परवा एक पोस्ट पण लिहिली आणि त्याला बऱ्यापैकी लोकांनी उजाळा दिला. कारण नाथ महाराजांची, निवृत्तीनाथांची गाथा पहिल्यांदा मराठीमध्ये कुणीतरी वाङ्मयीन दृष्ट्या संपादित केलेली होती. तेव्हापासून ते संपर्क सुरू होते. या काळामध्ये त्या गाथेमुळे, त्या पोस्टमुळे जास्त संपर्क आले. त्यांनी हे पण सांगितलं होतं की असा असा एक कार्यक्रम आम्ही कौलग्याला घेतो, कौलग्याला ते असा कार्यक्रम घेतात, त्याची जाहिरात त्यांनी त्यांच्या वारकरी दर्पण मध्ये आधीच दिलेली होती, ती येत होती. मी दरवर्षी ती जाहिरात पाहत होतो. असा कार्यक्रम कुठंतरी छान होतो हेही माझ्या डोळ्यासमोर होतं. मला इथं कधी यावं लागेल याची कल्पना नव्हती. अगदी 10 दिवसापूर्वीपर्यंत मला ही कल्पना नव्हती. दुसरा पाहुणा ठरलेला होता. तुमचा माझ्या हस्ते सत्कार व्हावा ही माझी योग्यता नाहीये हे मला माहित आहे, पण त्यांचा नाईलाज म्हणून मी ऐन वेळेला ठरलेला पाहुणा आहे. कारण सदानंद मोरे सर ठरलेले होते, त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार द्यायचा होता. काहीतरी प्राकृतिक कारणासाठी त्यांना येता नाही आलं आणि मग त्यांची अडचण लक्षात घेऊन मी होकार दिला. म्हटलं ठीक आहे, मी येतो, काही अडचण आहे, काही अडचण नाही, आणि मी आलो. आता त्यांच्या स्नेहालय विषयी मी कितीतरी दिवसापासून ऐकून होतो. मलाही कधी जाणं झालं नाही त्यांच्याकडं. स्नेहालयमध्ये खूप लोकांच्याकडून खूप विविध प्रकारे खूप वेळा मी ते ऐकलेलं होतं, आकर्षण होतं. त्या माणसाची कधीतरी भेट व्हावी असं वाटत होतं. जशी सचिन आणि आमची त्यांची भेट नव्हती तशी त्यांची आणि माझी पण भेट नव्हती, ही पहिली भेट झालेली आहे. त्याच्यामुळं त्यांच्या भेटीचा हा योग तुमच्यामुळं, कौलग्यामुळं आला हे मी माझं भाग्य समजतो. सूत्रसंचालन करणाऱ्या सरांनी एक अभंग म्हटला तुकोबांचा, तो अभंग जशाला तसा त्यांना लागू पडणारा आहे. तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की सामाजिक आणि कौटुंबिक दृष्ट्या लागणारी सगळी स्लोगन, म्हणजे अगदी पुढे कितीतरी वर्ष पुरतील अशी सगळी स्लोगन तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत त्यांच्या अभंगांच्या मध्ये. आणि आध्यात्मिक अर्थानं लागणारी अशी कितीतरी स्लोगन आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत. म्हणजे पुढच्या कितीतरी, मागची 700 वर्ष तर ते पुरतच आहेत, पुढे कितीतरी दिवस पुरतील असं सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे कुणी एखादा निवृत्त होत असेल तर जणू काही त्या माणसाचं मनोगत वाटावं असा तो अभंग आहे की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या, कौतुक झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खिळी मिळी. अगदी कुण्याही निवृत्त होणाऱ्या माणसानं शेवटच्या दिवशी आपल्या मनात जे विचार यावेत ते त्या तुकाराम महाराजांनी त्या गाथेमध्ये लिहून ठेवलेले. तसं एखादं सामाजिक काम करणाऱ्या माणसाचं संपूर्ण मनोगत किंवा त्याच्याविषयीच्या सगळ्या भावना कुणी बाकी काही बोलण्याची गरज नाही, एकट्या तुकाराम महाराजांचा तो अभंग म्हणायचा आणि त्या माणसाकडे पाहायचं. जशाला तसं संपूर्ण वर्णन त्या माणसाचं वैशिष्ट्यांसह तुकाराम महाराजांनी त्या छोट्याशा अभंगामध्ये करून ठेवलेलं आहे.
की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. म्हणजे असं सामाजिक काम करणाऱ्या, रंजल्या गांजल्याला जवळ करणाऱ्या, आपल्या मुला इतकंच दुसऱ्यांच्याही दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी, दुसऱ्यावरही प्रेम करणाऱ्या अशा माणसाला तुकाराम महाराज म्हणतात, मी किती सांगू त्याचं महत्व. तुका म्हणे सांगू किती, अहो किती सांगू त्याचं महत्व. ते एवढं महत्व आहे, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. त्या भगवंताच्याच मूर्ती आहेत, ते ईश्वराचीच रूप आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, त्या भगवंताची जी मूर्त आहे ती भगवंताची मूर्त म्हणजे गिरीश कुलकर्णी आहेत. यापेक्षा आणखी काय जास्त बोलावं, यापेक्षा आणखी जास्त काय सांगावं. तुम्ही गिरीशजी बोलताना जे किस्सा सांगितले सगळे लहान मुलांच्या मधल्या गैरवर्तनाचे, त्याच्यामुळं हे जे अशी शिबिर आहेत ना शिदोरी सारखी, या शिबिरांच्या मुळे ते कदाचित कमी होईल. अशी शिबिरं जर वाढली तर मुलांच्या मध्ये जे विघातक गोष्टी येतात त्या कमी होतील ना. आणि तुम्ही म्हणालात की अध्यात्माचा सगळ्या गोष्टी सगळीकडे आहेत, पण त्याचा फायदा काय होतो सामाजिक दृष्ट्या, तर हे परिवर्तन त्याच्यासाठीच आहे ना. कारण ही सगळी वारकरी मंडळी आहेत, पण त्यांनी त्यांचं जे समोर लावलेलं जे आहे ते वारकरी किंवा काही आणखी लावलेलं नाही, परिवर्तन असा बिल्ला लावलेला आहे. त्यांच्या बिल्ल्यावर परिवर्तन असा शब्द आहे. म्हणजे हे धर्म जो आहे तो परिवर्तनाशी जोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि सामाजिक कामाचं महत्व नुसतं शब्दातून तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, वारकरी परंपरेनं ते प्रत्यक्षामध्ये आचरणात आणलेलं आहे. असे अनेक उदाहरण आणि किस्से आपल्याला सांगता येतील. संत जनाबाईचं उदाहरण काय आहे? संत जनाबाई ही याच्यामध्ये आणून टाकलेलं लेकरू आहे, अर्धीस परदीस लेकरू आहे. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला असं म्हणून टाकलेलं लेकरू आहे. ते त्याला सांभाळण्याचं काम नामदेवानी केलेलं आहे, वारकऱ्याच्या प्रमुख नेत्याने केलेले आहे त्या काळातल्या. म्हणजे एका अर्थानं तो अनाथाश्रमच आहे ना, की ज्याला कुणीच नव्हतं, ज्याची जात माहित नव्हती, ज्याचा धर्म माहित नव्हता, मुसलमानाची हे का हिंदूची हे माहित नव्हतं, आणून टाकली, रडत होती ते लेकरू. आणि तेव्हापासून ज्या लोकांना नको असलेलं लेकरू, जसं तुम्ही सांगता की आमच्याकडे आणून सोडा, पंढरपूरच्या यात्रेमध्ये 700 वर्ष नको असलेली लेकरं वाळवंटात सोडण्यात येत होती. आणि ज्यांना हवी आहेत ती माणसं ती घेऊन जात होती, त्या माणसांना सांभाळत होती. पहिले अनाथ आश्रम पंढरपूरमध्येच निघाले आधुनिक काळातले देखील, कारण वारकरी संप्रदाय हा त्या अर्थानं या सामाजिकतेशी जोडलेला होता. मुळामध्ये असं काही घडूच नये असे संस्कार समाजावर करत होता. आणि चुकून माकून घडलं तर त्याला आपल्या पोटात घेण्याचं कामही हा वारकरी संप्रदाय करत होता. पण वारकरी संप्रदायाला माग रेटणाऱ्या नवीन प्रवृत्ती समाजामध्ये आल्या, वारकरी संप्रदायामध्ये पण तशा प्रवृत्ती आल्या. आणि म्हणून हे सगळं घडायला लागलं. आणि त्याच्यासाठी तुमच्यासारख्या लोकांना नव्या पद्धतीचे अनाथाश्रम निर्माण करावे लागले. मग त्याच्यामध्ये बाबा आमटे असतील, ही सगळी सेवाभावी जी वृत्ती आहे ही गांधी विनोबांच्या विचारातून सुरू झाली. असे आश्रम सगळीकडे सुरू झाले. आणि मग अलीकडच्या काळात संघाच्या लोकांनीही ते सुरू केले, तुमचं पाहून, त्याचं महत्व लक्षात घेऊन. त्याच्यामुळे ही गांधी विनोबांची जी परंपरा आहे ही परंपरा घेऊन चालणारी ही माणसं आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असताना मी बऱ्याच वेळापासून पाहतोय की ही छोटी 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 चिमुकली मुलं समोर बसलेली आहेत. आपण बोलतो आहोत पण त्यांना ते काही फारसं कळत नाहीये, लक्षात येत नाहीये. आपण बोलतो ते महत्वाचं आहे, पण त्या बिचाऱ्यांचं मला ती केविलवाणी चेहरे आणि किती वेळापासून ते जे बसलेत अस्वस्थ ते काय मला पाहावे ना. त्याच्यामुळं मला सचिन दादा असं वाटलं की आपण त्या पोरांसाठी पण थोडस बोलूयात. बरोबर आहे ना? या पोरांसाठी थोडस बोलतो मी, म्हणजे मग त्यांना जरा थोडस वाटेल की ठीक आहे आपल्यासाठी पण थोडस बोललो कुणीतरी. म्हणजे हे आतापर्यंत बोलले ते त्यांच्यासाठीच होतं, पण फक्त त्यांच्या त्या डोक्यावरून जाणारं होतं, त्यांच्या पालकांच्या डोक्यात जाणारं होतं. म्हणून त्यांच्यासाठी, त्या पोरांसाठी हे खूप सुंदर अशा प्रकारचं शिबिर. मी ती सगळी यादी पाहिली, 7 दिवसाचे तुमचे 5 दिवसाचे कार्यक्रम पाहिले, तुमच्याकडे येऊन गेलेले शिक्षण तज्ञ पाहिले, समाजसेवक पाहिले, मोठे ज्याला आपण काय म्हणू प्रमोटर पाहिले, मुलांना प्रेरणादायी विचार देणारे, प्रेरणाभावी व्यक्तिमत्व असणारी ही माणसं पाहिली. आणि त्यांनी कितीतरी प्रकारच्या गोष्टी या मुलांच्या मध्ये पेरल्या असतील. पण ह्या मुलांच्या सोबत ही आयुष्यभराची शिदोरी जाणार आहे.
मुलं आता तुमच्याकडं, मी तुम्हाला स्वतःच उदाहरण सांगतो मुलांनो. तुम्हाला सगळ्यांना आता पुस्तकं दिली, तुम्हाला ही पुस्तक दिलं भेट की काय, पुस्तक नाव संघर्ष यात्री, बरोबर आहे ना. हे संघर्ष करून मोठ्या मोठ्या पदावर गेलेली, खूप मोठं यश मिळवणारी जी मुलं आहेत, जी माणसं आहेत, त्या माणसांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं. ठीक आहे, संघर्ष करा, तशा प्रकारचे तुम्हाला काय काय करता येईल ते करा, पण जर तसं करता नाही आलं तर नाराज व्हायचं नाही. मेरिटमध्ये सगळे येऊ शकतात काय? मेरिटमध्ये सगळे येऊ शकतात काय? येऊ शकत नाहीत ना, बरोबर आहे ना. मेरिटमध्ये सगळे येऊ शकत नाहीत, मग बाकीच्यांनी काय करायचं? जगायचं नाही का? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? तुम्ही जे सांगितलं की आत्महत्यापर्यंत विचार मुलांच्या मनामध्ये येतात, तर त्यांनीही जगलं पाहिजे. त्यांनाही नुसतं जगलं नाही, बळजबरीनं नाही, आनंदानं जगता आलं पाहिजे. सगळ्यांना जगण्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणून मुद्दाम पोरांनो, मी तुम्हाला माझं उदाहरण सांगणार आहे. कंटाळा आला का रे तुम्हाला? हो, एक मुखानं सगळ्यांनी सांगितलं. जसं आधी सांगितलं ना, तसं एक मुखाने सांगितलं. कंटाळा आला? मी बोलायचं थांबू? जायची ना तुम्हाला, घाई आहे ना? थांबतो मी बोलायचं. थांबो? हो म्हणणारे जास्त होते रे. नको, तुम्ही दोघी तिघी म्हणल्या फक्त. मी जेव्हा तुमच्या एवढा होतो ना, अजिबात हुशार नव्हतो, अजिबात हुशार नव्हतो. मी कधीच मेरिट मध्ये आलो नाही. मी चौथीला फुकट पास होतो, 7वीला ढकल पास झालो आणि मॅट्रिकला नापास झालो. हे खरं आहे, म्हणजे अजिबात हे कपोलकल्पित वगैरे नाहीये. आमच्या काळामध्ये मी हे तीनच गोष्टी का सांगितल्या, 4थी 7वी आणि 10वी, कारण आमच्या काळामध्ये ह्या बोर्डाच्या परीक्षा असं म्हणायचे की ही बोर्डाची परीक्षा आहे, अवघड परीक्षा आहे. आम्ही जेव्हा 4थीला गेलो तेव्हा आमच्या लोखंडे नावाच्या, म्हणजे खरं तर फार मऊ स्वभावाचे होते गुरुजी, पण आडनाव लोखंडे होतं त्यांचं, त्याला काही इलाज नव्हता. तर त्या लोखंडे नावाच्या गुरुजींनी आम्हाला जवळ बोलावलं, म्हणाले पोरो या वर्षी जरा अवघड परीक्षा आहे. म्हटलं अवघड परीक्षा का बरं? तुम्हीच घेणार असाल ना? ते म्हणले नाही, या वर्षी नाही, बोर्डाची परीक्षा आहे. म्हटलं बोर्डाची परीक्षा म्हणजे काय? ते म्हणाले दुसऱ्या गावात जाऊन दुसऱ्या शाळेतल्या दुसऱ्या गुरुजी समोर तुम्हाला यावर्षी परीक्षा द्यायची, मी तुमची परीक्षा घेणार नाही. म्हटलं मग आपलं काही खरं नाही, आपण नापास होणार. ते म्हणले असं नसतं, अभ्यास केला की माणूस पास होत असतो, अभ्यास करा. आम्हाला ताण आला, टेन्शन आलं, काय करायचं आता? पण आमचं टेन्शन त्या वर्षी देवानं हलकं केलं. कसं हलकं केलं माहितीये? ज्या वर्षी मी 4थीला होतो 1973 साली, त्या वर्षी महाराष्ट्रात महाभयंकर दुष्काळ पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी असा निर्णय घेतला की कोणत्याही वर्गातल्या पोरांच्या परीक्षा घेऊ नका, मागच्या वर्गातली पोरं पुढच्या वर्गात बसवा. कोरोना काळात असंच झालं होतं ना, 1973ला असंच झालं होतं. बरोबर अवघड परीक्षा न देता फुकट पास झालो मी. त्याच्यामुळे 4थीची परीक्षा फुकट पास. 4थी पर्यंतच आमच्या गावात शाळा होती, जवळ आजोळ होतं आमचं आहेरवाडी नावाचं, जाणं येणं करायचो 5वी 6वी 7वी. राजहंसाच्या स्वभावाचे पण आडनाव कावळे असलेले गुरुजी तिथं होते. स्वभाव राजहंसाचा होता त्यांचा, पण आडनाव कावळे. आता आडनावाची गंमतच असते, तुम्हाला माहिती आहे. तर त्या कावळे गुरुजींनी आम्हाला बोलवलं, ते म्हणाले पोरो यावर्षी तुमची परीक्षा लय अवघड आहे. बरं म्हटलं काय झालं? म्हणले बोर्डाची परीक्षा. म्हटलं आम्हाला माहिती आहे, बाहेर गावाला जाऊन बाहेर गावातल्या शाळेतल्या बाहेर गुरुजी समोर आपल्याला परीक्षा द्यायची. म्हटले हो. म्हटलं कोणतं गाव? म्हणले पूर्णा जंक्शन. म्हटलं ठीक आहे. मग ते कावळे गुरुजीच आम्हाला घेऊन गेले. त्यांची तिथं घर होतं, तिथं त्यांच्या घरीच थांबवलं. दररोज शाळेत घेऊन जायचे, परत आणायचे. कावळेबाई आम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालायच्या, आम्ही खायचून रात्री झोपी जायचो. परीक्षा संपली. शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला आमच्या आयुष्यातला पहिला पिक्चर दाखवला, कश्मकश नावाचा, इमाम मालिनी आणि धर्मेंद्रचा. काहीच समजलं नाही, कारण चित्रपट पाहण्याचं तंत्र माहित नव्हतं. एकदम क्लोज आहे, एकदम राऊंड शॉट, त्याच्यामुळे काही कळत नव्हतं. थोडा वेळ पाहिलं, बोर झालं, कंटाळा आला, गाढ झोपी गेलो. आणि सिनेमा संपल्यावर गुरुजींनी आम्हाला हळू हळू उठवलं, उठा सिनेमा संपला म्हणले आता, आणि घरी घेऊन आले. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या गावी आणून सोडलं. जून महिन्यामध्ये शाळा उघडली की निकाल लागणार, पण त्याच्या आधीच आम्हाला माहित होतं ना, परीक्षा आम्ही दिली होती ना, आम्हाला माहित होतं आम्ही नापास होणार. पण शाळा सुरू झाली आणि गुरुजींनी सांगितलं पोरो तुम्ही पास झाले.
अरे बापरे म्हणलं, आपण पास कस काय झालो? पास कस काय झालो? नापास व्हायला पाहिजे ना, पुन्हा शाळेत जायची गरज नाही पुढच्या वर्षी, मस्तपैकी ढोरं वळायचे, शेतात राहायचं. आता हे पास झालं म्हणजे भानगड आली ना, पुन्हा शाळेत जायचं. मग आम्ही पास झालेल्या पोरांनी, नापास झालेल्या पोरांनी मोर्चा काढला तर चालतं, आम्ही पास झालेल्या पोरांनी शाळेवर मोर्चा काढला. आम्ही कसे काय पास झालो? आम्ही कसे काय पास झालो? मुख्याध्यापक म्हणले, दड्या हो, तुम्ही पास झाले नव्हते, पण तुमच्या डोळ्यात आम्ही काही स्वप्न पाहिली, ती स्वप्नाचे मारेकरी आम्हाला व्हायचं नव्हतं, म्हणून तुम्हाला नापास झाल्यानंतर पास होण्यासाठी आवश्यक असणारे ग्रेस मार्क तुम्हाला शाळेने दिलेले आहेत, तुम्हाला पुढच्या वर्गात ढकललेलं आहे, तुम्ही ढकल पास झालेला आहात. चौथीला फुकट पास, सातवीला ढकल पास. पण मी 1979 साली हयातनगर नावाच्या गावी मॅट्रिकच्या शाळेत होतो. तिथं ना महाराष्ट्रात दुष्काळ पडला, ना राजहंसाच्या स्वभावाचे कावळे गुरुजी भेटले, त्याच्यामुळं ना फुकट पास झालो ना ढकल पास झालो, सरळ सरळ नापास. नापास झाल्यावर वडिलांनी मला बोलावलं आणि मला म्हणाले, तुम्ही आता काय करणार आहात? पोरग नापास झालं म्हटल्यावर जवळ बोलून दोन थोबाडीत मारायला पाहिजे, गधड्या अभ्यास केला नाहीस, नापास झाला, काय करतो तू आता, असं विचारायला पाहिजे ना. पण माझे वडील अत्यंत सुसंस्कृत होते, मानवा पंथाचे अनुयायी. सचिन दादानं सांगितलं, त्यांनी आयुष्यात कधी तोंडातून अपशब्द वापरला नाही आणि मारण्यासाठी आमच्या लेकरांना कधी त्यांनी 5 बोटं लावली नाही. अत्यंत सुसंस्कृत, आणि ते रागावले की जास्त सुसंस्कृत व्हायचे. त्याच्यामुळं जेव्हा त्यांनी बोलावून असं सांगितलं की तुम्ही आता काय करणार आहात, म्हटलं प्रकरण लय बिघडलेलं आहे गड्या. खाली मान घालून मी त्यांच्या समोर उभा राहिलो, म्हटलं आपण जे सांगणार आहात तेच आम्ही करणार आहोत. ते म्हणले, मग तुम्ही करण्यासारखं जगात आता एकच काम शिल्लक आहे. म्हटलं सांगा. म्हटले ढोरं वळा, गुरं राखा. 7वीला नापास झाल्यावर जे करायची हौस होती, पण पास केलं गुरुजींनी म्हणून जे करता आलं नव्हतं तेच करायचं म्हणल्यावर आम्हाला आनंद झाला ना, फारच मजेनं. मस्तपैकी ढोरं वळले आम्ही, इतके चांगले ढोरं वळले, इतके चांगले ढोरं वळले, इतके चांगले ढोरं वळले की त्या वर्षी जर गुरं राखणाऱ्यांची कुणी महाराष्ट्रात स्पर्धा घेतली असती तर पहिला नंबर माझा आला असता. कोणी घेत नाही खरंच गुरं राखणाऱ्यांच्या स्पर्धा, फार जीव लावून मुलं गुरं राखतात. तुमच्या त्या डबल हिप्परगा नावाच्या कर्नाटक बाउंड्रीवर असलेल्या एका गावामध्ये गुराख्यांच्या स्पर्धा एका वर्षी घेतल्या होत्या आणि पारितोषिक वितरणाला मला बोलावलं होतं. त्यावेळेस मला हा माझा सगळा किस्सा आठवला आणि तेव्हापासून मी तो लोकांना सांगत असतो. तुम्ही म्हणाल कसं काय पहिला नंबर आला असता? मी कधीही गाईला काठीनं मारलं नाही. माझ्या खंडीभर गायी होत्या, मी गोठ्यात जायचो, त्यांची बिरडी सोडायचो, मी पुढे चालायचो आणि माझ्या गायी माझ्या पाठीमागे यायच्या. मी गायीच्या पाठीमागून हातात काठी घेऊन त्यांना कधीही मारत शेतात नेलं नाही. माझ्या गायी माझ्या पाठीमागे यायच्या. शेतामध्ये गाय गेली आणि पिकात धान खाऊ लागली तर कधीही तिला काठी मारून मी धानाच्या बाहेर काढलं नाही. जायचो, तिच्या गळ्याला धरायचो आणि बांधावर घेऊन यायचो. एक धसमुसळी गाय होती, ती कधी कधी ऐकायची नाही मला. मी तिला पिकात सोडून द्यायचो, मी बांधावर यायचो, उंच आवाजात मी रडायचो की आता या शेताचा मालक येईल, माझी गाय त्याचं पीक खातलेलं पाहिल आणि मला मारील. या भीतीनं मी बांधावर येऊन उंच आवाजात रडायचो. तिला धरून इकडं आणताना ती न आलेली गाय माझं रडणं पाहून माझ्या जवळ येऊन माझ्याकडे पाहत वर उभं राहायची, माझं लेकरू का रडायलंय म्हणून. मला वाटायचं गायी गवत खातात, आपण भाकरी खातो, उलट का होऊ नये? गायीनं भाकर का खाऊ नये, आपण गवत का खाऊ नये? म्हणून आईनं जे भाकरीचं गठुडं बांधून दिलेलं असायचं शिदोरी दिवसभर, त्या शिदोरीतली कोरकोर भाकर मी गायीच्या वासरांना चारायचो आणि दिवसभर गायीच्या पाठीमाग गवताचे कोळे कोळे तुरे खाऊन राहायचो. तुम्ही कधी गवत खाल्ले का नाही माहित नाही, मी खाल्लेलं आहे. गवताच्या 74 प्रकारच्या चवी मला माहित आहेत. आपण मोजकी गवत बाजूला काढून त्याच्या भाज्या केल्यात. आपल्या भाज्या म्हणजे गवतच आहेत, त्यातल्या खूप चवदार तेवढ्या बाजूला काढल्यात, पण आणखी टेस्टदार भाज्या अजून काढलेल्या नाहीत, चवदार गवत आहेत. पुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री RR पाटील माझे मित्र झाले, कवितेची प्रेमी झाले, माझ्या घरी यायचे, कधी कधी 4-4, 5-5 दिवसासाठी त्यांच्या चित्रकूट बंगल्यावर मला बोलवायचे. आणि एकदा त्यांनी आम्हाला त्या ताज हॉटेलमध्ये जेवायला नेलं, मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या.
आणि तिथं विविध पदार्थ खाऊ घातले, पण तिथं सुद्धा मला त्या गवताच्या चवी इतक्या सुंदर चवीच्या भाजी खायला मिळाल्या नाही. मला सांगा, अशी गुरं कुणी राखली असतील? आला असता का नाही पहिला नंबर माझा महाराष्ट्रात पहिला गुरं राखण्यामध्ये? पण माझ्या बापानं मला माझं कौतुक केलं नाही, एक पैसा दिला नाही. गुराखी लावला असता तर पैसा द्यावा लागला असता ना. मी घरचाच गुराखी होतो. खायला भाकर दिली, अंगाला कपडे दिले, पायात खेटर दिले, हातात एक काठी दिली आणि ढोरामागे हाकलून दिलं. बाकी काही दिलं नाही. बापानं एकही पैसा दिला नाही. पण या पैसे जे होते, मी वर्षभर गुरं राखली, त्या गुराख्याची गुराखोळ मी माझ्या बापाच्या बापाला सोडली नाही. मी ती वसूल केली. कशी वसूल केली? पुढे जेव्हा मी लेखक झालो तेव्हा मी लिहिलं पहिलं पुस्तक, गायी घरा आल्या. वर्षभर जी गुरं राखली त्या अनुभवावर. 1995 साली ते पुस्तक प्रकाशित झालं आणि मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या 1200 पुस्तकांपैकी सगळ्यात उत्कृष्ट पुस्तक म्हणून महाराष्ट्र शासनानं त्या पुस्तकाला 15,000 रुपयाचं बक्षीस दिलं. मला माझ्यावर गुरं राखण्याची वेळ आली आहे म्हणून हिम्मत खचून मी तिथं बसलो असतो. मी गुरं राखली नसती तर मला ते पुस्तक लिहिता आलं असतं काय? पुस्तक लिहिलं नसतं तर मला बक्षीस मिळालं असतं काय? म्हणून मुलांना नेहमी मी सांगत असतो की कुठल्या परिस्थितीतून आपल्याला आयुष्यातून जावं लागेल सांगता येत नाही. जी परिस्थिती आपल्यावर आली तिला धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. त्याच्यातून आपण बाहेर निघत असतो. पुढे कधीतरी चांगले दिवस येत असतात. त्या परिस्थितीला सामोरं जाऊन समोर आलेलं काम सगळ्यात उत्कृष्ट करून दाखवणं. गुरं राखण्याचीच वेळ आली ना तर मी अशी गुरं राखील की जगात कुणी राखली नसतील असा विचार करून मी ती गुरं राखली. ते अनुभव पुढे लिहिले आणि त्याला पुढे बक्षीस मिळालं. मी एका बाजूने तुम्हाला सांगत होतो मी फुकट पास, ढकल पास, नापास. तुम्ही खुदू हसत होतात पोरांनो सगळे, कारण हे सगळे मी तुमच्यासाठी सांगतोय. खुदू हसत होतात तुम्ही. पण त्याच वेळेला जेव्हा मी फुकट पास, ढकल पास, नापास होत होतो तेव्हा मला काय येत होतं हे जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्यापैकी 5वीला कोण कोण आहेत? हात वर करा. 5वीच्या वर्गात आहेत कुणी? 5वीला 7वी 8वी 9 ठीक आहे. मी 5वीच्या वर्गात असताना मला संपूर्ण भगवद्गीता संस्कृत मधून 700 श्लोक 18 अध्याय मुखपाठ होती. 5वीच्या वर्गात असताना. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम पर्यंत, शेवटच्या श्लोकांपर्यंत संपूर्ण भगवद्गीता 700 श्लोक 18 अध्याय मुखपाठ. मी जेव्हा 6वी 7वीच्या वर्गात होतो तेव्हा महानुभावांचा 1050 सूत्रांचा संपूर्ण सूत्रपाठ मला मुखपाठ होता. दृष्टांत 114 महानुभावांचे मुखपाठ होते. मी जेव्हा 8वी 9वीला होतो तेव्हा माझ्या गावात बहिणाबाई चौधरींच्या गावातले एक गुरुजी शिक्षक म्हणून आमच्या गावात आले. बहिणाबाईंची मन नावाची कविता आमच्या अभ्यासाला होती. ती मला इतकी आवडली की मी ती कविता इतक्या सुंदर पद्धतीने म्हणायचो. ते गुरुजी म्हणाले, अरे ही बहिणाबाई माझ्या गावची होती. मला जेव्हा समजलं की बहिणाबाईच्या गावचाच माणूस आपल्या गावात गुरुजी म्हणून आलेला आहे, त्यांच्या मागं लागून उन्हाळ्याच्या सुट्टीत बहिणाबाईंच्या गावी गेलो. बहिणाबाईंच्या संपूर्ण कविता मिळवल्या आणि 7वी 8वीला असताना बहिणाबाईच्या संपूर्ण 52च्या 52 कविता पाठ केल्या. मला अजूनही पाठ आहे. कुठलीही बहिणाबाईची कविता सांगा मी तुम्हाला म्हणून दाखवू शकतो. पहिली पासून मॅट्रिक पर्यंतच्या सगळ्या कविता मुखपाठ होत्या आणि मला आईच्या जात्यावरच्या ओव्या इतक्या मुखपाठ होत्या, इतक्या मुखपाठ होत्या, इतक्या मुखपाठ होत्या की मुखपाठ असल्यामुळे किती मुखपाठ होत्या मलाच माहित नाही. कारण पाठ होत्या ना, मोजायच्या कशा. मी जेव्हा MA करायला विद्यापीठात गेलो तेव्हा आम्हाला ज्यांना पद्मश्री मिळालं ते डॉक्टर प्रभाकर मांडे नगरला होते शेवटच्या काळामध्ये. ते शिकवायला होते लोकसाहित्य. लोकसाहित्याच्या एखाद्या तत्वाच्या विशदीकरणासाठी एखाद्या ओवीची गरज पडली तर मांडे सर म्हणायचे, इंद्रजित अशा अर्थाची एखादी ओवी म्हण रे. मी वर्गात उठून उभा राहायचो, तशा अर्थाच्या 10 ओव्या म्हणून दाखवायचो. ते मला म्हणायचे एक ओवी म्हणून दाखव. म्हटलं तर 10 ओव्या म्हणून दाखवतो. तुला किती ओव्या पाठ आहेत? म्हटलं सर पाठ आहेत, त्याच्यामुळे आकडा माहित नाही किती आहेत ते. त्यांच्या टेबलवर 200 पानाचं रजिस्टर होतं. मला म्हणाले हे घेऊन जा आणि तुला पाठ असलेल्या ओव्या लिहून आण. मी ते रजिस्टर घेऊन गेलो आंबेडकर विद्यापीठामध्ये. वसतिगृह क्रमांक 1 खोली क्रमांक 93 होती माझी. त्या खोलीत जाऊन मी लिहित बसलो. एक दिवस संपला, एक रात्र संपली, दुसरा दिवस संपला, दुसरी रात्र संपली, तिसरा दिवस संपला, तिसरी रात्र संपली, रजिस्टर संपलं, पण माझं ओव्या लिहिणं संपलं नाही.
4थ्या दिवशी ते रजिस्टर नेऊन मी वर्गात मांडे सरांच्या हातात दिलं. 5व्या दिवशी मांडे सरांनी मला वर्गात विचारलं, इंद्रजित माहितीये का तुला किती ओव्या पाठ आहेत? म्हटलं सर माहित नाही ना, माझा सगळा वेळ लिहिण्यात गेला आणि लिहिणं झालं की तुमच्या हातात आणून दिली वही. ते म्हटले माझी सगळी रात्र मोजण्यात गेली म्हणाले. म्हटलं सर किती ओव्या पाठ आहेत? ते म्हणले तुला जात्यावरच्या 2000 ओव्या पाठ आहेत. म्हटलं सर तुमचं रजिस्टर संपलं म्हणून थांबलोय, आणखी मला जात्यावरच्या ओव्या पाठ आहेत. ज्याला जात्यावरच्या 2000 ओव्या पाठ होत्या, ज्याला संपूर्ण भगवद्गीता पाठ होती, ज्याला संपूर्ण दृष्टांत पाठ सूत्रपाठ पाठ होता, ज्याला संपूर्ण बहिणाबाई चौधरी पाठ होती, पहिलीपासून मॅट्रिक पर्यंतच्या कविता पाठ होत्या, तो मुलगा फुकट पास ढकल पास आणि नापास होत होता. मी नेहमी सांगतो की तो मुलगा फुकट पास ढकल पास नापास होत नव्हता, इथली शिक्षण व्यवस्था फुकट पास ढकल पास आणि नापास होत होती. कारण त्या शिक्षण व्यवस्थेला कळत नव्हतं की परीक्षा याची कशी घ्यावी आणि याला कळत नव्हतं की त्यांची परीक्षा कशी द्यावी. आम्हाला शिकवायला शिक्षकच नसायचे. मॅट्रिकला मी फक्त इंग्लिशमुळे नापास झालो, इंग्लिश गेली माझी. आम्हाला इंग्लिश शिकवायला गुरुजीच नव्हते. ते जर असते तर कदाचित मी इंग्लिशचा लेखक झालो असतो, कारण मला इंग्लिश फार आवडायचं, पण शिकवायला गुरुजीच नव्हते. त्याच्यामुळे 1 वर्ष वाया गेलं. त्यामुळे धसकी घेतली. त्याच्यामुळे कायम ते इंग्लिश म्हणलं की नको वाटायचं. ते मागं पडलं बिचारं इंग्लिश. मुद्दाम तुमच्यासाठी पोरांनो हे किस्से आणि ह्या गोष्टी सांगितल्या. तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गात माझ्या कविता असतात. मॅडमनी उल्लेख केला, सचिन दादांनी सांगितलं की ते शाळेत असताना त्यांना माझी बाप नावाची कविता होती. एक काळ तर असा होता की 5वी पासून 12वी पर्यंत 12 वर्गांपैकी 6 वर्गात माझ्या कविता अभ्यासाला होत्या. 5वीला बाप कविता अभ्यासाला होती, 9वीला माझ्या गावचं पाणी नावाची कविता अभ्यासाला होती, 10वीला रविवार नावाची कविता अभ्यासाला होती, 11वीला पीक पाणी नावाची कविता अभ्यासाला होती आणि 12वीला सोयरीक नावाची कविता अभ्यासाला होती. त्यामुळे ह्या गोष्टीमुळे तुमच्यापर्यंत पोरांपर्यंत खूप मी गेलेलो आहे. आता 3रीला तुम्हाला एक कविता अभ्यासाला होती, आठवते का तुम्हाला? नाही? दोस्त नावाची कविता. हा आठवते ना? माझी एक गाय होती, तोच माझा दोस्त होता. म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पाठ आहे, बरोबर आहे ना? तशीच ही बाप कविता होती आणि ती प्रचंड मुलांना पाठ होती. तर ती जी बाप नावाची कविता आहे ती कविता मुद्दाम तुम्हाला अभ्यासाला नसल्यामुळं मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. ऐकायची तुम्हाला? कंटाळा आलाय? फ्रेश झाले ना आता? भाषण थांबवायचं नाही ना? कविता म्हणायची ना? हा, तर मी एकटा कविता म्हणणार नाही. मला फक्त तुम्ही टाळ्यांची साथ द्यायची. चालेल? मी सांगेल तशा टाळ्या, तुमच्या मनानं नाही. मी हाताची खून करील तशा टाळ्या वाजवायच्या. करायची सुरुवात? हा, तयार आहेत तुम्ही? कुठे आहेत तयार? पाठीचा कणा ताट करून बसण्याला तयार म्हणतात. मला माहित आहे तुम्ही फार वेळापासून बसलात, थकलात, गावाकडे जायचा तुम्हाला आता मस्त मजा वाटणार आहे, त्याच्याकडे जायची घाई आहे तुम्हाला पालकांसोबत. करायची सुरुवात? शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिराया साखर. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिराया साखर. काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोसिंदा, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोसिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप,
तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्हा, बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्हा, पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला, आम्ही कष्टाच खातो जग करी हाप हाप, आम्ही कष्टाच खातो जग करी हाप हाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप. जमलं तुमचं आणि माझं. छान टाळ्या वाजवल्या, तालात टाळ्या मस्त टाळ्या वाजवल्या. पुन्हा कविता म्हणायची का थांबायचं? म्हणायची. जिजाऊंच्या संदर्भातल्या कवितेचा उल्लेख केला सचिन दादांनी. पाखराच्या पंखावरी चढले शेवाळ, पावसाने झोडपिली माणसे मवाळ, थोर तुवा दया केली जिजाऊ माऊली, झडपल्या वासरांची झाली स गाऊली, बैल दिले नांगराला फाळही दिलास, काळावर धावणारा काळही दिलास. पण जिजाऊंच्या संदर्भामध्ये 20 वर्षापूर्वी ही बाकीची कुठली चॅनल नसताना एकच चॅनल होतं सह्याद्री सोडून, ETV नावाचं. त्यांनी असं ठरवलं की जिजाऊंवर 3 तासाचा सलग कार्यक्रम करायचा. तर तुमच्या भागातलेच कोल्हापूर जिल्ह्यातले राज साळुंखे नावाचे त्या कार्यक्रमाचे निर्माते होते. ते म्हणाले की सर आम्हाला जिजाऊंवर 2.5 तासाचा सलग कार्यक्रम करायचा, आम्हाला स्क्रिप्ट लिहून द्या, संहिता लिहून द्या. त्यावेळेस त्यांना संपूर्ण जिजाऊंचं चरित्र गाण्यांच्या मधून 20 गाण्यांच्या मधून मी लिहून दिलं होतं. त्या गाण्यांच्या मध्ये एक गाणं होतं, ते लहान मुलांसाठी मी मुद्दाम म्हणणार आहे. गाण्याचे शब्द आहेत, एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? एकुलती एक म्हणजे एकटी. हे जिजाऊंच्या बालपणावरचं गाणं आहे. हे गाणं मी आधी लिहिलं नव्हतं, दुसरी गाणी लिहून दिली. पण राज साळुंखे म्हणाले की सर जिजाऊंच्या बालपणावरचं गाणं असायला पाहिजे ना, बालपणावरचं गाणं नाहीये. म्हटलं बालपणाची माहिती मिळत नाही. ते म्हणले माहिती मिळवणं तुमचं काम आहे, मिळवा कुठून तरी. मग मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात गेलो, इतिहास संशोधकांना भेटलो, कुठेही जिजाऊंच्या बालपणाची माहिती मिळेना. एका ओळीची माहिती एका इतिहास संशोधकांनी सांगितली. ते म्हणाले सर जिजाऊ 5 वर्षाच्या असताना होळीच्या दिवशी 7 वर्षाच्या शहाजीच्या अंगावर रंग टाकला, त्या दिवशी त्यांची सोयरीक झाली. म्हटलं ही सोयरिकीची माहिती आहे, बालपणाची माहिती कुठे आहे? ते म्हणाले मग याच्या व्यतिरिक्त बालपणाची माहिती नाही. हे तुमचे राज साळुंखे मला टेन्शन द्यायला लागे की सर बालपणावरचं गाणं लिहा, बालपणावरचं गाणं लिहा. मला माहिती उपलब्ध नाही, मला टेन्शन आलं. पोरांनो टेन्शन आल्यावर तुम्ही काय करता मला माहित नाही. परीक्षेच्या काळामध्ये देवाला येडे घालता की जास्त अभ्यास करता माहित नाही. मी काय करतो ते तुम्हाला सांगतो. मला टेन्शन आलं ना की मी पोटभर जेवत असतो. पोटभर जेवत असतो, कारण सांगतो ना तुम्हाला. पोटभर जेवलं की गाढ झोप लागते, गाढ झोप लागली की सुंदर स्वप्न पडतात, सुंदर स्वप्न पडली की टेन्शन संपून जातं. ज्या दिवशी राज साळुंखेनी मला जिजाऊंच्या बालपणावर गाणं लिहायचं टेन्शन दिलं, त्या दिवशी मी पोटभर जेवलो, गाढ झोपलो, सुंदर स्वप्न पडलं आणि स्वप्नात आल्या राष्ट्रमाता जिजाऊ. म्हणाल्या बाळा गेल्या अनेक दिवसापासून पाहिले तू माझ्यावर छान छान गाणी लिहितो आहेस, आज टेन्शन मध्ये का रे? म्हटलं माय तुझ्या बालपणावर गाणं लिहायचंय पण माहिती मिळत नाही. म्हणाले एवढंच का? म्हटलं हो ना, माझ्यासाठी आज तेच मोठं टेन्शन आहे. म्हणाले घे लिहून. आणि मग त्यांनी स्वप्नात जी माहिती सांगितली ती गाण्यात लिहून मी ETVला दिलं. हा गमतीचा भाग सोडून द्या, पण सगळं कल्पनेनं गाणं मला लिहावं लागलं की जिजाऊचं बालपण कसं असेल. त्या गाण्याचे हे शब्द आहेत, एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक म्हणजे एकटी, बरोबर आहे ना? पण जिजाऊंच्या संदर्भामध्ये हा शब्द मी विशेष अर्थाने या गाण्यात वापरला. ज्या कुळात जिजाऊ जन्माला आल्या त्या कुळात 3 पिढ्यात कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती. आधीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आलेली नव्हती म्हणजे जिजाऊला आत्या नव्हती. बरोबरीच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊला बहीण नव्हती. नंतरच्या पिढीत कुणी स्त्री जन्माला आली नाही म्हणजे जिजाऊंना मुलगी नव्हती. 3 पिढ्यात एकच स्त्री जन्माला आली, तिचं नाव जिजाबाई. म्हणून कदाचित 3 पिढ्यांची स्त्री शक्ती तिच्यामध्ये एकवटली असेल आणि तिनं शिवाजी सारखं नररत्न जन्माला घातलं असेल. त्या जिजाऊच्या बालपणाची ही कविता ऐकायची तुम्हाला.
खरंच ऐकायची? तयार आहेत तुम्ही? कुठे आहेत तयार? अंगास असं माझ्या भांगा हात फिरवा ना मस्तपैकी माझ्यासारखा. बस झालं बस झालं. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे. घोड्यावरती रान फिरती, डोंगरकडे सहज चढे. तलवार हातीबाई करी लख लख, तलवार हातीबाई करी लख लख. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. फू बाई फू, तू बाई तू, हाताला धर गर गर गर. फू बाई फू, तू बाई तू, हाताला धर गर गर गर. मारगिर की बाई भुईला टेक, मारगिर की बाई भुईला टेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. डाव मांडला जीव भांडला, डाव जितला घाव लिपला. डाव मांडला जीव भांडला, डाव जितला घाव लिपला. बाजू घेतली बाई मनात नेक, बाजू घेतली बाई मनात नेक. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. फू बाई फू, तू बाई तू, हाताला धर गर गर गर. मारगिर की बाई भुईला टेक, मारगिर की बाई भुईला टेक. जिजाऊ शिकते भाला फेक. लाडीचे लाड पुरी वाग, हातात सुडा हिरवा ग. लाडीचे लाड पुरी वाग, हातात सुडा हिरवा ग. पायानं भरल्या मापाला ठेच, पायानं भरल्या मापाला ठेच. जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. जिजाऊ शिकते भाला फेक, जिजाऊ शिकते भाला फेक. एकदा नांदेडला अशोकराव चव्हाण माहिती आहेत ना तुम्हाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची एक संस्था आहे, त्यांचं एक कॉलेज आहे, यशवंत महाविद्यालय. त्या कॉलेजमध्ये गॅदरिंगला मला बोलावलं होतं. सर, मला जेव्हा फोन आला की मला का बोलवताय तुम्ही, तर म्हणले सर ते आमचे पोरं फारच आगाऊ आहेत कॉलेजचे. म्हटलं मग मला का बोलवताय, तर म्हणले ते एवढे आगाऊ ते काही ऐकतच नाहीत. म्हणले आम्ही फार मोठी मोठी माणसं बोलवतो कार्यक्रमाला, ते कोणाचं भाषणच ऐकत नाहीत. मागच्या वर्षी म्हणले मुख्यमंत्री असल्यामुळं आमच्या संस्थेच्या अध्यक्षांनी शाहरुख खान पाठवला गॅदरिंगला पाहुणा म्हणून, पण त्या शाहरुख खानला देखील त्यांनी 2 मिनिटही बोलू दिले नाही. तो उतरला आणि पळून गेला म्हणले शाहरुख खान मुंबईला. म्हटलं मग मला काय फजिती करायला बोलवलं काय तुमच्या कॉलेजमध्ये? तर त्यावेळेला अक्षरशः त्यांनी सांगितल्याप्रमाणे सैतान असल्यासारखी ती पोरं होती. ते काही कार्यक्रम ऐकत नव्हते. थोडा वेळ मी प्रयत्न केला, म्हणले हे भाषण ऐकत नाहीत. एक 3-4 हजार मुलं होते, पण मुलीची संख्या जास्त होती, 4-5 हजार. म्हणून मी डायस पूर्णपणे मुलींकडे वळवला, मुलांकडे पाठ केली. म्हटलं आता ह्यांना आपणाला काही म्हणून दाखवायचं नाही, हे काय ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. मुलींनी उत्तम दाद दिली आणि मुलींसाठी पहिल्यांदा मी ही कविता म्हटली, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला फेक. मी जेव्हा ही कविता म्हटली तेव्हा कविता म्हणून झाल्यानंतर घोषणा मात्र मुलांनी दिल्या, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आणि मग कुलकर्णी सर, सूत्रसंचालन करणाऱ्या बाईंनी ज्या कवितेचा उल्लेख केला, सचिन दादा, उत्स्फूर्तपणे मी ती कविता लिहिली, मुलांच्याकडे असा डायस वळवला आणि त्या मुलांना उद्देशून मी बोलल्यासारखं ती कविता बोलली होती की तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेताय, जय भवानी जय शिवाजी म्हणताय, पण आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव. आधी घडवा चरित्र आपुले, घडवा आपुला गाव. मग घ्या छत्रपतींचे नाव, मग घ्या छत्रपतींचे नाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. आई बाप हे दैवत आपुले, आपुल्यासाठी सदैव खपले.
आई बाप हे दैवत आपुले, आपुल्यासाठी सदैव खपले, चरणी ठेवा भाव, मग घ्या छत्रपतींचे नाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. या देशाची पवित्र माती, तिची जपाया दिगंत कीर्ती, या देशाची पवित्र माती, तिची जपाया दिगंत कीर्ती, घ्या छातीवर घाव, मग घ्या छत्रपतींचे नाव, मग घ्या छत्रपतींचे नाव, मग घ्या छत्रपतींचे नाव. तर त्या पोरांना उद्देशून तेव्हा ती कविता लिहिलेली होती. वेळ खूप झालेला आहे, मला वाटतं आता थांबायला पाहिजे. शेवटची कविता, हा ती जन्म कविता, ती म्हटल्यानंतर मी काही बोलतच नसतो, त्याच्यामुळं शेवटचीच कविता असते ती. कविता पुष्कळ आहेत, तासन तास. मी तुम्हाला माझं पाठांतर सांगितलेलं आहे. माझ्या सगळ्या कविता मला पाठ आहेत. माझ्या कविता म्हणण्यासाठी, दुसऱ्यांच्या कविता म्हणण्यासाठी कागद घ्यावे लागत नाहीत. माझ्या कविता म्हणायला कशाला कागद? तासन तास बोलतो मी. मध्ये कागलला येऊन गेलो मध्यंतरी, शिक्षकांसाठी जो कार्यक्रम झाला, त्यातली काही शिक्षक मंडळी मला भेटली पण आता, की आम्ही त्या कार्यक्रमाला होतो म्हणून. शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यक्रम ठेवला होता, फार सुंदर 2 कार्यक्रम ठेवले त्यांनी. एक कार्यक्रम ठेवला होता की मुलांना कविता शिकवावी कशी, ते मी त्यांना सांगितलं सगळ्या शिक्षकांना, आणि एक कविता शिकून दाखवली, बालकवींची औदुंबर कविता. आणि पुन्हा काही दिवसानंतर 2-3 महिन्यांनी त्यांनी कार्यक्रम ठेवला, कविता लिहावी कशी, त्याच्यासाठीही मी आलो होतो. आणि त्या दिवशी मी 2.5 तास सलग बोललो होतो मुलांना, म्हणजे त्या शिक्षकांनासाठी कविता म्हणून दाखवल्या होत्या. त्यामुळे कितीही बोलता येईल, पण आपला खूप वेळ झालेला आहे, उशीर झालेला आहे, आणि त्याच्यामुळे मला बोलायला सुरुवात करून 45 मिनिटं झालेली आहेत, पाऊण तास झालेला आहे. त्याच्यामुळे आता एक शेवटची कविता मी म्हणतो आणि थांबतो. कविता मी पुष्कळ लिहिल्या. शेतकरी हा विषय सोडून शक्यतो कविता लिहिली नाही. आयुष्यभर फक्त शेतकऱ्यांवरच कविता लिहिल्या. लोक म्हणतात का बरं एकच विषय निवडला? प्रेमावर आयुष्यात कधीही मी कविता लिहिली नाही. एकच विषय काय निवडला? तर मी शाळेत शिकायला असतानाच माझ्या लक्षात आलं की माझ्या कष्टकरी बापावर कुणीही कविता लिहिणारा कवी नाहीये, तर आपण पुढं कवी व्हायचं आणि फक्त शेतकऱ्यांवर कविता लिहायच्या. म्हणून ते व्रत आयुष्यभर पाळत आलो, फक्त शेतकऱ्यांवर कविता लिहिल्या. तर त्या कवितांची पुस्तकं काही उपलब्ध आहेत, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सारेरान नावाचं पण समग्र कवितांचं पुस्तक उपलब्ध आहे. माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची ही कहाणी आहे. आपण विचारत असतो, माय मवा जन्म कवा झाला आमच्या मराठवाडी भाषेमध्ये. आपल्याला उत्सुकता असते, आपण कुठं जन्मलो, आजोळी जन्मलो की इथं जन्मलो, आपण लहानपणी कसे होतो. तर आईनं सांगितली जी मला माझ्या जन्माची गोष्ट, तीच कवितेत रूपांतरित करून मी तुम्हाला सांगतो. पोरांनो, आता फक्त शेवटची 2 मिनिटं चालेल ना? अरे ही किती सुंदर कोकिळावर गायली, इकडून कावळा पण गायलाय, म्हणजे दोन्ही आहेत, दोन्हीची स्पर्धा आहे. पण कोकिळा ऐकत नाही कधीच कावळ्याला. किती वेळापासून तुमच्या भाषणापासून खूप छान पद्धतीनं त्यांचं सुरू आहे ते गाणं, मग तेच ऐकावं वाटते, मला ते ऐकावं वाटायले. पण आता आपला कार्यक्रम आहे तर आपण पण बोललं पाहिजे. त्यामुळे शेवटची 2 मिनिटं. ही कविता म्हणताना मी इतका सेन्सिटिव्ह होतो, संवेदनशील होतो, की पोरांना मध्येच कुणी उठलं, मध्येच कुणी बोललं, मध्येच कुणी डिस्टर्ब केला, मध्येच कुणी माझ्यावरचं लक्ष दुसरीकडे घातलं, तर मला फार त्रास होतो. माझं कधी कधी डोकं सरकतं. जवळपास दगड नसल्यामुळे मी माईक पण फेकून मारतो, चष्मा फेकून मारतो. त्याच्यामुळे शक्यतो या शेवटच्या कवितेला मला डिस्टर्ब करू नका, चालेल? शेवटची कविता, माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी. टाळ्या वाजवायच्या नाही, मी कविता गाणार नाही, नुसती म्हणून दाखवणार आहे. पण ही कविता ऐकण्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवण्यासाठी जसे तयार तसे बसा मस्तपैकी. शेवटची कविता मराठवाडी भाषेत आहे, पण लक्ष देऊन ऐकलं तर ते शब्द सगळे कळतात. दो जीवाची असा शब्द आहे, म्हणजे गरोदरबाई, तिचा एक जीव, पोटातल्या बाळाचा जीव. दो जीवाची बाई आहे, तिच्या डोक्यावर ओझं देऊ नका. दो जीवाची बाई आहे, तिला चढण चढू देऊ नका, असं म्हणतात. त्या अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. एक ओटी शब्द आहे. ओटी म्हणजे कमरेला बांधलेला कपडा, कापूस वेचून त्याच्यात टाकतात, त्याला पण ओटी म्हणतात. स्त्रीच्या गर्भाशयाला पण ओटी म्हणतात. दोनही अर्थानं तो शब्द कवितेमध्ये वापरलेला आहे. कविता अशी आहे, दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीवर धडक्याची एक वटी, एकी मध्ये गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. वटी आलेल्या वटीवर धुडक्याची एक वटी, एकी मध्ये गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन
जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ घामाघूम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन थर कापली उरात पुढी काय झालं त्याचं माईला नव्हत भान जणू पडलय पाखरू बिन वारसी उतान आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ घामाघूम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरण थर कापली उरात पुढी काय झालं त्याचं माईला नव्हत भान जणू पडलय पाखरू बिन वारसी उतान आली सुदीवर तव्हा कुसरिकामी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमध्ये मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगामधी बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळातीन नदीमध्ये उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या कस फुटावरे दूध कशी भराव कंबर पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान येती भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना काय सांगू एक एक तुझ्या जलमाची कहना भर दुपारी जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं बाळांनो माती लई थोर तिला कसं इसरावं